महायुतीमधीलच लोकांकडून अशा प्रकारे अभद्र युती आहे हे सांगणं सुरू आहे। महायुतीमधील अंतर्गत वादावर उद्धव ठाकरेंनी यावेळी भाष्य केलेलं आहे। गणेश नाईकांनी शिंदेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले तर भाजपनं परवानगी दिली तरी शिंदेंचे घोटाळे बाहेर काढतो असं नाईक म्हणाल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। पूर्वश्रमीचा आपलाच आता गद्दार गणेश नाईक पहिले आपलेच त्यांच्या दोघात लागले आता। आणि गणेश नाईक म्हणतायत त्यांचा सरळ आरोप केलाय नव्या मुंबईमध्ये FSIचा घोटाळा या मिंद्याने केलाय आणि जर भाजपने परवानगी दिली तर या मिंद्याचा टांगा उलटा करतो। मग गणेश नाईकांना सांगायचं की ते टांग्यात बसता कशाला, टांग्यात टांग तरी घाला नाही तर टांगा तरी पालटा करा। तांगड्यात तांगडं घालायचं आणि तरी सुद्धा टांग्यात बसायचं, अरे पाडा ना उलटा। म्हणजे हीच लोक सांगतायत की कशी अभद्र युती आहे, समविचारी अभद्र लोकांची समविचारी यांची ही युती झालेली आहे। गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय। भ्रष्टाचाराचे आरोप करत नाईकांनी शिंदेंना तुमचं पद जाईल किंवा तुरुंगात सुद्धा जाण्याची वेळ येईल या शब्दात इशारा दिला। तसंच जोपर्यंत भ्रष्टाचाराचा पैसा खाणं शिंदेंकडून बंद होत नाही तोपर्यंत मी विरोध करत राहणार असा घणाघात नाईकांनी शिंदेंवर केलाय। त्याचबरोबर शिंदेंना आपला वैयक्तिक विरोध असल्याचंही त्यांनी सांगितलं। लाडकी बहीण योजनेचा हवाला देत शिंदे मतं मागतायत पण ही योजना काय एकट्या शिंदेची नाहीये असंही नाईकांनी ठणकावलंय। त्याचबरोबर शिंदेंना माझा नवी मुंबईतला ठाण्यातला प्रभाव खुपतोय, ते विरोध करतात असंही गणेश नाईक यांनी म्हटलेलं आहे। महापालिका निवडणुकीनंतर सुद्धा शिंदेंच्या राजकीय भूमिकेला आणि शिंदेंचं जे राजकारण आहे त्याला तुमचा विरोध कायम राहणार? जोपर्यंत त्यांच्या दुरुस्ती होत नाही तोपर्यंत विरोध कायम राहील माझा। ठीक आहे मला पक्षाचा नाही, मी आय एम टॉकिंग पर्सनली गणेश नाईकचा। ठीक आहे, तुम्हाला काय त्यांच्यात सुधारणा अपेक्षित आहे? त्याने सगळ्या ह्या ज्या हरामखोरीचा पैसा जो त्यांचे लोक लुटतात ना तो बंद करावा आणि हे करतात ना यांच्या पापाची फळं लवकरच उजेडात येतील। कारवाई होईल त्यांच्यावर? अरे डेफिनेटली होईल, चौकशा लागतील मागे अरे त्यांच्या? चौकशाने हे पद जाईल आणि वेल पडली तर जेलमध्ये पण जायला लागेल।